मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथील श्री मंगल कार्यालयाजवळ मोपेडला पाठीमागून येणाऱ्या मोटारीने धडक दिल्यामुळे प्रतीक पोपट पाटील वय वर्ष 32 राहणार अंगणवाडीजवळ कवठेपिराण, त्यांची पत्नी आणि मुलगी हे तिघेजण जखमी झाले। याबाबत पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की प्रतीक पाटील हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये राहतात। पाटील यांच्या मुलीला ताप आल्यामुळे सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी तिघेजण मोपेड MH10DD 7409 वरून सायंकाळी 7च्या सुमारास निघाले। कवठेपिराण ते सांगली रस्त्यावर श्रीमंगल कार्यालयाजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात मोटारीने त्यांना धडक दिली। या धडकेत तिघेजण मोपेडवरून खाली पडून जखमी झाले। धडकेनंतर मोटार चालकाने पलायन केले। पाटील यांच्या मोपेडचे नुकसान देखील झाले। उपचारानंतर त्यांना ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।